नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंदी शेतीचा हे यूट्यूब चॅनल। जे शेतकरी आहेत सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ। भाऊ, आपलं नाव सांगा। संतोष प्रभाकर पिंपळे, राहणार पळसखेडा पिंपळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। बरं, या मका पिकाची लागवड आपण कधी केली आणि कशा पद्धतीने केली याविषयी आम्हाला माहिती पाहिजे। ही मका पिकाची लागवड मका सोंगणं, चारा जमा करणं, समजा ढोरासाठी चारा लागत होता म्हणून चारा जमा केला आणि लगेच ताबडतोबच समजा 1-2 दिवसाच्या गॅपमध्ये मधातल्या फट्टा पद्धतीनं लावून दिली टोकन। तर शेतकरी मित्रांनो, हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी SRT पद्धतीनं कापूस, मका या पिकाची लागवड केलेली आहे आणि त्यांना कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळालं। त्यामुळं SRT तंत्र आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच गावातील सरपंच गणेश भाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकऱ्यांनी गावामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती घडवून आणण्याचं काम येथील शेतकऱ्यांनी केलेलं आहे। तर या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊ की हे जे मका पीक आहे पहिलं, ह्या मका पिकाविषयी आणि जे नवीन पीक लावलेलं आहे त्याच्यामधील अंतर कशा पद्धतीनं SRT पद्धतीनं शेती केल्यानंतर दोन पिकांमधलं अंतर कशा पद्धतीनं कमी केलं जातं, त्याच्यावरचा उत्पादन खर्च कशा पद्धतीनं कमी केला जातो, या सगळ्या गोष्टी आपण यांच्याकडून जाणून घेऊ। तर ही जी मका लागवड आहे पहिली, ही मका लागवड झाल्याच्या नंतर आपण किती दिवसाला याच्यामध्ये टोकन केलेली आहे? ही मक्का लागवड म्हणजे वावर खाली झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच मक्का लागवड त्याची, समजा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मक्का लागवड केली पारंपरिक पद्धतीमध्ये। आणि याच्यामध्ये तुम्ही पूर्वी पारंपरिक पद्धतीने पण शेती करत होता आणि या आजही करताय, समजा काही पद्धतीने गावामध्ये शेती होते पारंपरिक पद्धतीमध्ये। आता तुम्ही नवीन शेतकरी SRT मध्ये आहात, तर याचा तुम्हाला असा काही फायदा झालेला आहे का? आहेच ना फायदा। आताच नगदी आता हा फायदा हा आहे, हिचा ना समजा त्याला रोटे मशागत करून जर लावली असती तर 10-12 दिवस चालले जात होते, 10-12 दिवस ते चालले जात होते। आता ही मक्का तुरे टाकू राहिली, बरोबर। म्हणजे डायरेक्ट आता सध्या 15 दिवसाच्या 20 दिवसाचा फरक पडेल त्याच्यामध्ये मक्कामध्ये। आता हिच्या बरोबरच एक वावर आहे आणखी, त्याच्यात रोट्या करून समजा मशागत करून लावली, ती अजून 15-20 दिवस तुरे टाकत नाही, बरोबर। संचित लागवडी हिनं तुरे टाकली आणि उत्पादन खर्च परत जो उत्पन्न खर्च मला म्हणजे कमी। आता सध्या ही मक्काचा चांगला स्ट्रॉंग आहे सध्या। आणि खर्च किती आला बरं हिला हे करण्यासाठी? आता तुम्हाला हे खर्च काय, आता खताला जे लागला ते थोडाफार खत टाकलं ना, बस पाणी, दुसरं काय, दुसरा बाकी काही खर्च नाही आला। पूर्वीच्या याच्यामध्ये तुम्हाला मग नांगर याला त्याला पैसेच नाही लागले ना, पैसे नाही लागले, टाइम वाचला ना, डायरेक्ट 15 दिवस लेट नाही झालं ना। बरोबर। गणेश बापू यांच्याकडून याविषयी आणखी सखोल माहिती करून घेऊ। तर बापू नमस्कार, आपला मोबाईल नंबर द्या एकदा। 94 21 32 23 73। सांगा ना मका पिकाविषयी जरा। SRTचं आमचं सगळ्याचंच पहिलं वर्ष आहे। पहिल्या वर्षीच आम्ही SRT मध्ये कापूस, सोयाबीन आणि आता रब्बीमध्ये मका आणि काही प्रमाणात गहू घेतलेला आहे। तर SRTचा आम्हाला असा फायदा झाला की SRT पासून आम्हाला एक ज्ञान मिळालं की दोन पिकातलं अंतर कसं कमी करायचं। तर 2 पिकातलं अंतर आम्ही असं कमी केलं की जे आम्हाला मका काढून मका लावायची असली तर 15 दिवसाचा गॅप जात होता, आणि मग शेत तयार करणं, नंतर ते शेत भिजवणं आणि मग लागवड, याच्यामध्ये आमचे 15 दिवस जायचे। मग त्याच्यात लाईनीची अडचण आहे, मग ट्रॅक्टरची अडचण आहे, ट्रॅक्टर याला त्या टायमात भेटत नाही, तिसरी अडचण आहे की मंजूर भेटत नाही। मग ह्या तिन्ही अडचणीवर मात करून ही टोकन पद्धतीने मक्का लावली, त्याच्यामुळं मंजुराचा प्रश्न मिटला। आणि डायरेक्ट शेतीमध्ये कोणतीच मशागत न केल्यामुळं ट्रॅक्टरचं काम पडलं नाही, लाईनीचं काम पडलं नाही, त्याच्यामुळं 15 दिवसाचा गॅप न पाडता ही तिसऱ्या दिवशीच मक्का लावली, त्याच्यामुळं हो एक 15 दिवसाचा फायदा झाला। आणि ही मक्का लागली सप्टेंबरमध्ये, याच्यामुळं आपल्याला जो उन्हाचा
कालावधी याला जास्त भेटला म्हणून ही 50-55 दिवसाचीच मका आहे. पण मग ही तुझ्या टाकल्या येईना आणि तुम्ही जर तीच मका जर थंडीत गेली तिला 60 ते 70 दिवस तुझ्या टाकायला लागते. म्हणजे 15 दिवसाचा तो गॅप आपल्याला त्याचा एक फायदा भेटला. आणि दुसरा फायदा असा झाला की आपल्याला जे 2 पाणी कमी पडते शेवटी, तर ते 2 पाणी याला लागत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याचा 3 ठिकाणी फायदा होतो. एक तर मक्का लवकर लागवड होती, तिचं उत्पन्न वाढतं आणि तिचा आता याला कॅक्टिव्हला जवळजवळ 4,000 रुपये लागले असते, तर 4,000ची नगदी बचत झाली. आणि हे धसकट ठुल्यामुळं याचा तुम्ही दांडे पाहू शकता, याची साईज केवढी आहे. हे धसकट याचं इथं जमीन पोकळ होऊन आपल्या जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि ह्याच्या जीवाणूला खाद्य भेटतं, त्याच्यामुळे जीवाणू तयार होते. काही प्रमाणात पहिल्या वर्षी जर कमी गांडोळ होते, पण आता दुसऱ्या तिसऱ्या वर्षी याची गांडोळाची संख्या होईल. एकंदरीत सगळा फायदा होतो याच्यापासून. बर, तर नवीन शेतकरी आहेत, त्यांचा परिचय करून घेऊ आपण. या पुढं समोर. माझं नाव सोमीनाथ लक्ष्मण गळधर, राणा बेडेगावांचा आहे. म्हणजे नवीनच आलोय पाणी करण्याकरता. हे नवीन शेतकरी आहेत आणि हे SRT शेती बघण्यासाठीच मुद्दाम होऊन इथं आलेले आहेत. मला तर भाऊ, काय वाटलं तुम्हाला इथं नेमकं आल्याच्या नंतर? पण अनुभव आलाय बुवा, चांगलं वाटलं मला. जसं बरोबर आहे. हा माझ्या करण्याच्या हिशोबानं फायदा वाटतो याच्यामध्ये. हां, हे बापूंनी जे सांगितलं, समजा की पैसा वाचला, हो मेहनत जी करायची ती वाचली, बरोबर. हे दिसतं इथं. बरोबर. हो. ओके. तर हे दुसरे शेतकरी आहेत. आपला परिचय द्या. राम राम. राम राम. कौतिक प्रभाकर पिंपळे. नवीन बऱ्याच ठिकाणी जाऊन पाहिलं, डॉक्टर साहेबांची तिथं SRT पद्धत जाऊन पाहिली वालशाला, तर आम्हाला त्यांचे बिन पिकं स्ट्रॉंग वाटले, चांगले वाटले. बऱ्याच शेतावर आम्ही गेलो तर आम्हाला ही पद्धत चांगली वाटली. बर, शेतकऱ्यासाठी ही वरदान आहे ही पद्धत SRT. ठीक आहे. आपण कापूस लागवड पण केलेली होती. हा, व्हिडिओ- कापूस बिन चांगला आला यावर्षी आपला. छान आला ना? हो हो. बर, चालेल. तुम्ही जी लागवड केलेली आहे, तर 2 पद्धतीने लागवड केलेली आहे आता. हा. बरोबर आहे. एका याच्यामध्ये रोटर केलेलं आहे. हा बरोबर. हा. ते कशाचं होतं? रान मक्काच होत. मकाचंच रान होतं, त्याच्यामध्ये रोटर केलं. हा. आणि जे आपण इथं काहीच नाही केलेलं तुम्ही, इथं फक्त टोकन केलेली आहे. तर या मका पिकात आणि त्या मका पिकात झालेला बदल सांगता येईल का? हा, हां, बोला. आता सध्या तिचा बदल म्हणला म्हणजे ती डायरेक्ट हिच्यापेक्षा 1 महिना उशिरा येणार. फक्त 8 ते 10 दिवसात फरक आहे. पण ज्यावेळेस ही मका आता निघन, ही तुरे टाकायच्या अवस्थेत आहे आज सध्या, हो, त्या अजून 15 ते 20 दिवस तुरे टाकायला येत नाही. तो एक फरक पडला. पाण्याचा बी फरक. पाणी तर भरपूरच शिल्लक लागणार याच्यापेक्षा त्याला, म्हणजे बरोबर. तर डबल फायदा होत राहिला. ऑलरेडी 1 महिना अगोदर येऊ राहिली. बरोबर. हा, फरक किती? 8 दिवसाचा फरक, 8-10 दिवसाचा. तर 1 महिन्यानं अगोदर येणारी मग बरोबर. कमी खर्चात. तर आपण आहोत त्यांच्या दुसऱ्या मकाच्या क्षेत्रामध्ये, जिथं त्यांनी रोटर करून मका पिकाची लागवड केलेली आहे. आणि हे पीक आपण बघू शकता की या पिकामध्ये आणि त्या पिकामध्ये बराचसा फरक जाणवतोय. ते पीक तुरे फेकतं आहे आज, आणि हे जे मका पीक आहे हे जास्तीत जास्त कमराच्या लेवलला आहेत. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. बोला भाऊ. हा, आता आपण जी पहिली मक्का पाहिली, दसकटामध्ये लावेल, तिचा आणि त्या 8 दिवसाचा फरक आहे. तर आता धडधड फरक डायरेक्ट तिचा आणि तर डबलचाच फरक पडा असं दिसूनच राहिलं, दिसतात. बरोबर. आता तुम्ही ते शेत पाहिलं, त्याच्यात तुरी टाकायच्या अवस्थेत आहे. आता या अजून 15 दिवस, महिनाभर तुरी टाकत नाही. फक्त 8 दिवसात हा एक फरक म्हणलं म्हणजे लय भरपूर फरक झाला आपल्या. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आपल्याबरोबर आज पोटे साहेब पण आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार पोटे साहेब. नमस्कार. काय म्हणता मका पिकाविषयी? बोला ना. आता दादांनी जे आपल्या SRT पद्धतीने जी मक्का केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं जमिनीचे हलवलो केले नाही. पूर्वी जे पीक घेतलेलं होतं त्यांनी मक्काचं, त्याच ठिकाणी मक्काची लागवड केलेली आहे. आणि ते पीक एवढं जोमदार आहे की त्याच्या उंची, पाण्याची साईज, दांड्याची साईज एकदम जबरदस्त आहे. आणि हा जो प्लॉट आहे त्यांनी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे. या क्षेत्राचं त्यांनी रोटावेटर वगैरे करून लागवड केलेली आहे. आणि आता आपण बघू शकतो त्याची
साईज पण एकदम छोटी छोटी आहे का नाही दादा? आणि त्या प्लॉटची साईज एकदम खूप छान प्रकारची आहे. हा इथं या शेतकऱ्यांनी खूप खर्च केलेला आहे की नाही दादा? रोटेटर करणं, हे ते करणं, आणि त्याचा तुमचा हा खर्च वाढलेला आहे. खर्च वाढ आणि त्याच्यामध्ये काही खर्च न नाही, करता त्याच्यात डायरेक्ट तुम्ही बियाणं आणून लागवड केली. आज त्या मक्कामध्ये पिकामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न येऊन पडतोय, उत्पादन वाढायचं की उत्पन्न? तर माझ्या मते आपण आता उत्पादनावर जास्त बोलल्यापेक्षा आपलं उत्पन्न कसं वाढेल, म्हणजे आपल्या हातात नगदी पैसा किती येतो आहे, या गोष्टीकडं प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्ष देण्यासारखं आहे. आणि बरीचशी मंडळी आहेत. तर एक शेतकरी आहेत, त्यांचं मत जाणून घेऊ आपण. आपलं नाव? माझं नाव रावसाहेब मारुती मालुसरे, राहणार तपोवन, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मोबाईल नंबर 9158848156. आता ही शेती बघायला आलो तर असे कार्य घडताना ही SRTची पद्धत ज्यांनी काढली, तर ती जे असं कार्य घडतं ते विशेष लोक असतात, ते साधे सुद्धा माणसं घडत नाही. ते तर एक भगवंताचा अंश सांगितलेला आहे. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांच्याने पाविणे तिन्ही लोकी, कर्म भक्ती श्रेष्ठ जानगा पारता. तर अशी ही SRT पद्धत पाहून अंगावर शहारे येते. आणि त्या मक्काचा आणि ह्या मक्काचा आता आम्ही ह्या 2च मिनटामध्ये फरक बघितला. तर त्या मक्काला नुसतं 4-5 दिवसाचाच फरक आहे लावण्याचा. तर एका महिन्यात ती मक्का अगोदर येऊ राहिली, आणि ही मक्का 2-3 हजार रुपये खर्च करूनही सुद्धा ही मक्का 1 महिना लेट येणार आहे. म्हणून कर्मधर्म त्यांचा झाला नाही, त्यांच्यानी पाहुणे तिन्ही लोके कर्म भक्ती श्रेष्ठ जाण गाभारता. आणि असे जाते गणेश भाऊ, डॉक्टर पाटील, याचा आम्हाला सतत व्हिडिओ बघता खूप आनंद वाटायचा. आणि त्याची आम्ही तूर, आता गहूसुद्धा धसकाटात पेरलेलं पाहिलं आहे. एका बेडवर 3 तास द्यायचे, आणि तूर तर 12 फुटाची पट्टी मिळालेली. तर सध्या पिवळं सोनं आहे त्याच्या वावरमध्ये, ज्याला खरोखरच पाहिल्याशिवाय कानाचं आणि डोळ्याचं 4 बोटं अंतर काढून सर्वांनी जाऊन पाहण्याची एक कोशिश करावं. आणि हे या काय म्हणते हे संतांचं सुद्धा उदाहरण आहे. जगायचे या कल्याण संतांची उपयुक्ती, ते कष्टविधी परोपकारात. हे माणसाचे आलेले स्वतःचे पेट्रोल जाळून आलेले, काही गरज नाही यायला, पण यायला कळालेलं की बा आपण धर्म जागो सदैवाचं, जे बा परोपकार सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि परपिढाई सगळ्यात पाप आहे. तर ह्या 2च गोष्टी कळण्यासाठी हे नरदेह दिलेलं आहे. तर ह्या लोकांचे उपकार मानव तेवढे थोडे आहे. आणि अशीच सर्वांना आपणच ठावे, ते दुसऱ्याचे सांगावे, शहाणे करून सोडवे सर्वजण. काऊन की आज शेतकऱ्याच्या पाठीमागं कोणीच राहिलेलं नाही. फक्त आता ते बोलण्याचे पाळलेले निवडणुकी आलेले की जय जवान जय किसान, आणि त्याची सर्वात दैन मान ते बॉन्डरून मरते, आणि इकडे हे काम करू मरते. याची माय काम करते, बाप काम करतो, पोरग काम करतं. उन्हाळा काळाना पावसाळा, आणि त्याला दाढीला पैसे नाही. 12,000चा कापूस 7,000वर होतो, आणि 300ची गोणी 1400-1500ला जाते. लाज वाटेल पण या लोकायला. तर तुमचे माऊली बापू सरपंचाला आणि डॉक्टर साहेबाला सुद्धा कोटी परिणाम नमस्कार आहे. हे तुम्ही सर्वावर उपकार केले, याच्यापेक्षा अभंग कोणताच मोठा नाही. मग हेच अभंग त्यालाच म्हणलेले ज्याच्यापासून भंग होतच नाही, जे चांगलं सांगते त्यालाच संत म्हणलेले. आणि हे शेतकरी आता इथं तुमच्यामुळं जवळजवळ 50% खर्चात वाचलेले, आणि उत्पन्न सुद्धा तुमचं 1.5 पट वाढणार आहे. आता हे साक्षात म्हणजे काढण्याचं आणि डोळ्याचे 4 बोट अंतर न ठेवता आम्ही तुम्ही पाहिलं, आणि समाधान वाटलं. जय हरी जय हरी जय हरी.